चला तर कुठं आलाय बघा कोंबडा, ही पाण्याची टाकी इथं आणि आपली वस्ती इकडं आहे बघा. तिकडे दोघं भांडण बसली ते आईच्या गावात. कशी आहे सासर सासर दावून मला टेन्शन आलं म्हटलं गावते का ना बाबा कोणा तो. चला ए लाग शेट सोडतील त्याला, त्यामुळेच ती कोण लंगड भेटतो याला बरं का लय. आले मग तुम्ही लागा त्यासनी मारणार 100 त्यासनी दिल्यात घेणार. ही बली बारकी आहे तिथे चोच गेलस का तिची. कसा कोंबडा आणि ह्यो इकडे बिचारा, ह्याचा पाय जर सळ असतं तरी पण ह्यो भांडला नसता बरं का. हा शी नाही कुठं जात ह्यो गेला कसा आता. ह्यो एकदा तिकडे गेला म्हणजे सारखं जाणार बरं का. आता विषय काय झालाय, रायबशीरला टाकायचं उद्या फेर. ध्यानातच नव्हतं उद्या बुधवार आहे, कारण की असं ठरवलं की प्रत्येक आठवड्याला साहेबांनी 2-3 फेर मारायचं. आता साहेब 16साठी जोड्या लागेल बघा. मग उद्या बुधवार उद्या फेर. हे शेटला बोलवलं डॉक्टर्सनी, डॉक्टर येतो बोललेत. सगळं वैरण खातो फक्त खाद्य खात नाही. बघा काय प्रॉब्लेम आहे. आणि मिस्त्रीला बोलून घेतला आजच्या आज. म्हटलं मिस्त्री म्हणलं आज काय पण करून गाडी आम्हाला दुरुस्त करून पाहिजेच, कारण की आता एक 10-15 दिवसात म्हणजे मैदान चालू होतील इथले आमच्या भागातले आसपासचे. बाबा तू पण मारा ये मला. हा पाहिजे बघा खा खा. तर हे विषय आहे. मग आता मिशन आणा गेली ती कलर मारायची. परत मला खालचं एक नट आवळायची ती. मी जाणार आता घरी नट आणायला. आणि एक शेर करायचा आहे. बाबऱ्या शेट आणि ब्रह्मा शेट ही दोघं म्हणजे बऱ्यापैकी 80% विषय झाला आहे दोघांचा. दोघं आहेत त्या गावाला त्यांच्या जाणार आहेत. बाबऱ्या जाणार, ब्रह्मा जाणार. ब्रह्माच्या जाग्यावर दुसरे एक वासरू घेतले आपण एक्सचेंजला, आदत आहे. आणि ही शेट काय आपण दिलीत अमुक रकमेला. बघा आता म्हणलेली आज निघणार उद्या निघणार म्हणजे 2-3 दिवसात निघणार आहे. तिथनं त्यांनी बोलवले निपाणीत आपल्याला ही 2 घेऊन. तिथनं परत ही 2 तिथं उतरायची, परत ती वासरू घ्यायचं आणि याच हे विषय आहे. चला आणि हे जी काय गंमत तुम्ही बघितलीच सकाळी साहेबांची, म्हणून साहेबांनी असं डालूनच ठेवल्यात वैरण टाकायची राहिल्या बघ शेरडासनी काय. चला शेरडासनी वैरण टाकतो, पाणी घेऊन येतो. तर विषय असा झाला आहे, गाडी घेऊन 1 महिना झालं तरी गाडी अजून नावावर नाही. कारण की एका कारणामुळे तो चेस नंबर आहे. तो चेस नंबर आम्हाला वाटत होतो मोजला आहे, म्हणजे दिसतच नव्हता चेस नंबर. तर एका कार्यकर्त्याने मला सांगितलं पॉलिश पेपर आणा घासा चेस नंबर ओकेमध्ये दिसतोय बघा. आणि हे बघा आता नंबर कसं खट्ट दिसायला आला आहे. ते सांगण्याचा उद्देश काय माझा की चेस नंबर दिसत नसला तर पॉलिश पेपर आणून तुम्ही घासा, क्वालिटीमध्ये नंबर दिसतोय बघा. आणि एवढ्यासाठी गाडी अजून नावावर नाही. आणि ज्या मालकाची गाडी आहे त्यांचं 2-2 दिवसाला फोन येते, दादा गाडी नावा अजून माझ्या नावावर आहे, काय विषय आहे. मला लई टेन्शन घेऊन आल्या, गाडी काही बाहेर कुठे गेलेलं नाही फिरायला. आता एवढा बेस्ट लागलाच, क्वालिटी दिसते का तेच नंबरात नाद करते काय. आणि आज ऊन रारा असलं ऊन लागते बेकार. त्याचबरोबर मिस्त्री टायमात आले दिसते का तेच क्वालिटीच. चलो काय तर नट काढायचं चालू आहे. ओ शीट बसा खाली आता गप की बाबा ला काही ह्याचं काही. आणि साहेबांनी केलं उद्घाटन. ह्या साहेबांनी विषय काय झालाय, अजून कोणी हलवलेलं नव्हतं. आतापर्यंत सगळं नंदी बांधले आपण, कोणी पाडलेलं नव्हतं. त्यांनी पाकीस काढून टाकले बघा. बघा गप 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 बस खाली आता केलंच काम. चला नका ह्यो चांगलाच
होय बाबा साहेबासनी वाळकी वैरण आवडते वाटतं. कडब्यावर तुटून पडलाय. आणि इकडं रायबा शेट वैरण सपले तरी काय खातो काय कळलं. हाय हाय थोडी हाय वाटतं. आणि वेल्डिंग करून झाले आता सगळं. आता गाडी धुवायची आहे. धुवून मग कलर मिशन आणून ठेवल्या. आता कलर आहेत. काचा पॅक करू दे. मिस्त्री बॉलचा कलर जाईल का? हा ते निघाल. कलर काम चालू आहे. आत्ताशी एवढी बाजू झाल्या म्हणजे अजून टचअप द्यायचा आहे. आणि इकडची एक बाजू झाल्या बघू शकता. कसं आहे तर पांढरा कलर पूर्णपणे देऊन झालेला आहे. आणि आम्ही पेंटर स्पेशल पेंटर बोलवला आहे कलर द्यायला. पेंटर खतरनाक आहे. पेंटरचा नादच करायचा नाही. हे फुल कसं दिलं बघा. कलर मस्त आहे. अजून खाली डिझाईनला कलर द्यायचा आहे. लाल कलर कुठे ठेवला आहेस? जा पिवळा डार्क कर ग. पुसर मारलो. होय असंच आहे डिझाईन. मग 2च मिनिटं थांबा. पूर्ण कव्हर झालं का नाही हे कलर. आणि या पानासने कसला कलर द्यायचा म्हणजे भैयाने कलर कॉम्बिनेशन केलेली. छान छान. भैयाने आम्हाला दिलेली आहे की हे कलर ट्रॅक्टर बाहेर काढायचं मला. काढ की मग. कुठे काढायचा? हा इथं जागेवर बसला ना काय पिकअप काढायला लागेल. पण जरा काढलं पाहिजे. थांब काढूया. तर आज व्हिडिओत काहीच नाही आपल्या नंदींचं दाखवायला. बरोबर. कारण आज आपल्या गाडीचं कलरिंग चालू आहे पूर्ण व्यवस्थित बघू शकता. इथं कलर मी दिलाय तुम्ही पुढे बघा. आणि नाही ती भैयांनी लाल छटा उमटवलेत. नाही नाही द्यायला सांगितले. हो द्यायचं आहे अजून. खुळा येते भैया येऊ देत सांगतेच आता. आणि ते मिस्त्री मस्त पैकी कलर द्यायला लागले सगळ्या हौदाला. पूर्ण हे करा म्हणजे हा पूर्ण व्यवस्थित मिक्स करा. आणि त्याला वडा ब्रश पूर्ण हे करा. नितळा ब्रश काटाला वडून परत डबल हात दिला तरी चालतो. बसतोय चांगला. लय काय एवढं पण काही नाजूक द्यायची गरज नाही. फक्त हो का आधी बॉर्डर राखून घ्या ती सगळी शेवटपर्यंत. ह्या कलरचा एवढा पण दीपक दादा उग्रवास नाही का नाही? हो उग्रवास नाही का नाही? तर आता हेच काम चालू आहे. इथं रायबा बाहेर बांधलाय. निशानला बाहेर बांधले. रायबा फॅन्स आलेले रायबावर फोटो काढायला. आणि इथं आहे आपले बाजी शेठ आणि पूर्ण दावण आहे. ओ काय दुसरं घेतलंय का नाही? शेअर करा आपल्या फॅमिली बर. महत्वाचं शेअर केलं की आज बाबऱ्याचं व्यवहार झालेला आहे. हा बाबऱ्या ब्रह्मा तिथं आणली तिथंच निघालेली आहेत. आणि ब्रह्माच्या जागेवर म्हणजे थोडंफार इकडे तिकडे घेणं देणं करून हा आदत वासरू घेतलेला आहे. छान आहे. इद्र म्हणजे इद्र आहे बस. ओ पाईप कुठं मी सांगते की बघा भैयांचं मत किती ग्राह्य धरलं जाते. म्हणते ते त्यांच्या पप्पानी केलेलं. भैयांच्या नियोजनानं चालले कलर द्यायचं.
दुपारपासून आपल्याला नाही वेगळा पट्टा आहे दादा आहे का एकच कलर कुठला दिला पाकळी वेगळी येते खाली वेगळा आहे काय करू पण काय सांगायला तुमच्या आहे ना आपलं काय नाही गाडी तुम्ही फिरवणार आहे आम्ही कुठे येणार आहे काय करायला पाहिजे चिकट टेप मारून मध्ये करून द्यायला पाहिजे तेवढा पण ती वर खाली होणार खाली वर एक द्यायला दुसरं नसतं असंच केलं ह्यांनी सगळं नियोजन ठिसकटलंय दीपक दादांनी भैयांच्या रंगछटा सगळ्या खराब करून टाकलेल्या आहेत नियोजन करणार भैया आणि बिघडणार ते दीपक दादा ह्यांनी नाही अहो भैया जरा सही करते ती 3D बघायला लागली ती कसं 3D दिसेल आपली गाडी तर तुम्ही असं करताय 3D प्रिंट दिसलं पाहिजे सगळा पेंट आपला बघूया आता भैया साहेब आल्यावर काय म्हणतायत तुम्हाला काय 2 शब्द बोलतायत तुमचंच नाव आल्याला सांगणार आहे तर दीपक दादांना वाटते अजून हा फ्रेश नाहीये निशान वरडून दाखवतेस नी होय भद्रा हा काय म्हणतोय दमवते म्हणजे एकट्यात आहे काय त्याला त्रास नाही आहे ना का फ्रेश आहे ना हा चालतंय हा चालतंय की मोठा लक्षाची गाडी गेलेली आहे मी दाखवायचंच माझ्या ध्यानात नाही मीच बघत बस तर ह्यांनी पण काय केलं कलर देत धालला तिथं गोल्डन कलर द्यायचा ब्लॅक कलर देऊन ह्यांनी दिला तिथे पिवळा कितका बर मी ती फुलं पानं रंगवून घेऊ का भगवी चला दीपक दादा भगवी पानं रंगवून घेते हा फ्रेश नाहीये तो आणि बाजीचं बघितलं सका मिस्त्री पण आज गेलं का नाही फुसकारतोय त्याच नाही तुम्ही या बघू म्हणजे भैयानी नियोजन केलं आणि ती थांबा मला लाल कलर द्या आधी मी ही करून घेते पलीकडची फुलांनी मी पलीकडच्या फुलांना पण दिला व्यवस्थित कलर आणि पोरी येणार आहे ऊस खायला त्यासने ऊस काढून ठेवायचा इथं असा कलर देऊन घेतलाय तर आता मी ह्याला ही करते मस्त असं भैयांनी सांगितलंय तसं करून घेते शेड देते लाल कलरचा तर होय थांबा की येऊ देत भैया नाही भैया आणि पुन्हा म्हणणार एवढं नियोजन आपण कलर आणला दादाने आणि दीपक दादाने सगळी वाट लावली चालतंय चला मी देते आता इथं लाल कलर काय केलं मला सांगितलं कसं आपण कलर देणार आहे भैयांचा शब्द मोड पर नुसतं हसलेलं बघायचं आणि ह्योच कलर तिथं द्यायचा असं सांगितलंय भैयाने मध्ये डार्क अशी उभा राहिलं का नाही कलर द्यायला येत नाही कुठलं बांधायचं हो दादा बांधता पाहिजे उद्या गाडी जाणार आहे का दादा पाऊस आहे नाही तरी पण ह्याची वार लागते कुणीकडे होती पण दादा उद्या मैदानला होईन कुणीकडं कडेगाव गावकुशी म्हणजे एक मैदान आहे कुठं आता आत मला प्रॉपर माहित नाही पण कडेगाव कुशी आहे आपल्या गावात पण नाही पायरा केलाय आपण मग तिकडं ते जाय द्याला बरोबर पाकळ्या राहू दे लाल करायचं नाही हे एवढंच राहू
त्याची पाकळी लाल केली कशी दिसते ती. अहो ती बल्ल्यात केल्यामुळे झालंय. नाही पण ही असं भारी दिसते नाही हे उलट वार दिसते पिवळून. करते काय ही म्हणजे काय म्हणायचं, ती वाढल्या मग चमकल्या चांगलं दिसतं आता नाही. ही म्हणजे एकदम साधं सुटसुटीत छान स्वच्छ दिसते. हा ही थोडस असं काहीतरी झाकूक. झाकूक दिसते. बघितलं का नाही? कोल्हारात नुसतं असं मारलं असतं तरी चालतं. नकोच कोलार तीच मधून टाकणार आहेत पिवळ्या. नाही एक तर काय करायला माहिती का दादा, ह्याला नुसता लाल कलर द्यायला पाहिजे होता, मध्ये पिवळा द्यायला पाहिजे होता. असं करायला पाहिजे होतं. ते आता पिवळा देऊन त्यावर लाल बसणार नाही व्यवस्थित कलर. बसला ना काही तर ते ख्याल करायला पाहिजे. काय घेऊन पाकळी देऊन टाकून. असं करूया, पार्ट टाइम आपण गाड्या कलरला घेऊया. गाड्या नेताना तुम्हाला दोघांना शिव्या देऊनच गाड्या नेणार ते. आम्ही कलर कराय गाडी दिली म्हणाल ती घाण करायला. डॉक्टर आले का दादा? डॉक्टर आल्यापासून प्रेस झाला. पुढे खाणार आहे दादा? बघा हा असं भारी वाटतंय. अरे पुरं मोठी बरं केली काय? अहो मधीच मोठं लावलंय ती हा ही उलट पुरं दादा भारी दिसते ह्या फुलापेक्षा. मोठी का नाही? हो मोठी लावाय पाहिजे. आता हँग झाले कुठला कलर कुठे घ्यायचं. म्हणजे राडा कुणी केला तुमच्या नियोजनाचा सांगा. आता इथे सगळा भगवत टाकलो आणि इथं खाली नुसतं पिवळ्या टिपते. बरं आधी बघा मारा सगळा. तर ही दीपक दादानी सांगून सांगितलं, तर एवढं सांगितलं जीव तोडून तरी असं केलंय बघा. म्हणजे तुमचं काय ऐकायचं नाही. थांबकी 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 बया पलीकडचं बघा ना, ही सगळी फुलं डबल पिवळी केली पाहिजेत. ही म्हणते ते असं असं छान वाटत काय. हा का ते तुम्ही सांगितले तसं का मी या फुलाला केलंय. पण ते गवताच असतंय तेव्हा चांगलं दिसतंय. म्हणजे वल्ल असतंय का? हो का? पिवळ्याला टोपण लाव. हो का? हा तेच की. मग काय करा ह्याला ह्या जगात कलर झाला ना हे का? ते वल्ली तर वल्ल असतंय तेव्हा चांगलं होय. दिसतंय. हा 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 अर अर अर. राहू दे असं ते. मग असं करूया की तिकडं पण जरा पिवळा वल्ला देऊ आणि त्याच्यावर ही दोन फुलं तशी ही एक फुल तसं, ही फुल प्लेन आणि ती फुल त्याला प्लेन. काय घ्यायला? बघा. मग येल्लो कुठं देताय तिथं द्या. हो बघा बरं, एक फुल. येलो याला दे कल भैया, त्याला नाही उठून देतो. येल्लो मध्ये कलर पण मला कळत नाही. याला याला दे. नाही याला वर पिवळा पाहिजे होता आणि याला खाली बघा दिला चांगलं दिसला. हा आता पर्याय नाही. असू दे, नेक्स्ट पुढच्या वर्षी द्या. पुढच्या वर्षी द्या आता. फुलाच्या वर देऊ का मग भगवा. ओ दीप भैया काय म्हणते ती बघा, आपल्या गाडीला पुढच्या वर्षी पट्ट्या निघतील. काय तेव्हा माफ करणार तर चला आता कलर सगळा फायनल झाल्यावर देऊया ना. ह्यो नुसता दंगाचा आहे सगळा कलर संपस्तोपर्यंत. तर चला आता पूर्ण कलर झाल्यानंतर तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. आजच्या पुरतं एवढंच. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आत्ता वाजले 8 आणि आता कलर देऊन झालाय, त्यामुळे व्हिडिओ आज लेट येणार. म्हणजे आलाय लेट ते सांगायचं आहे. बघू शकताय. आणि हा मिश्या आणि साईडचं दाखवतो. आता गाडी बस तर ह्यांनी गाडी बसलेत, उतरत नसतेत आणि इथं असा कलर दिलाय. तर ही आतला अजून कागद वगैरे काढायचे आणि ही पूर्ण अशी गाडीचा म्हणजे ह्या बाजूने हे असा कलर पूर्ण व्हाईट कलर आणि आतल्या साईडला पण बघू शकता पूर्ण हौदा रंग होऊन झालाय. इथं वर कलर बसना झालाय पत्र्याला नवीन असल्यामुळे. इथंपर्यंत सगळा असा कलर एकदम व्यवस्थित देऊन झालेला आहे. आणि आता गाडीचं पुढचं हे तोंडावरचं जे कागद आहे ते सगळं सकाळीच काढायचंय आणि सकाळी छत नाही घालायचं आता. आणि मग झालं आता इथं येणार आहेत नाव आपल्या नंदींची, रायबा बाजी 66 नाही, बॅनर पण करायचा आपल्या गाडीचा. बघूया आता कधी होतंय काय होतंय. ओ चला.